ज्येष्ठ नागरिकांना आपण अन्नधान्य किट वाटप करणार आहोत। कोणत्याही कार्याचा उल्लेख होतो, कारण महाराष्ट्राचा जाणता राजा उद्धवजी ठाकरे साहेब यांना सगळ्यांना वंदन करून या ठिकाणी खरोखरच या नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचे खरं तर युवकांचे असे नेते हनुमानजी पाटील यांचा वाढदिवस खरं तर या ठिकाणी 200च्या अधिक सर्व गरीब वंचित बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना धान्याचं किट वाटप कार्यक्रमासाठी असलेले या आपल्या ठाणे जिल्ह्याचे नसून तर महाराष्ट्राचे असे कामगार जो काही सातबारा आहे तो कर्जापासून कोरा झाला पाहिजे यासाठी सरसकट कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी त्या काळात केली। आता काल परवा काहीतरी एक नवीन लाडकी बहीण अशी योजना काहीतरी राज्याने आणले आणि आमच्या बहिणी म्हणतात लवकर ताई कार्यक्रम आटपाट आणि कागदा गोळा करायला जायचंय। खरं आहे ना? काय काय सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं 60 वर्षापर्यंत, मग लोकांनी बॉम्ब केली की सांगितलं 60 नाही 65 वर्षापर्यंत, मग सांगितलं एका घरात एकाच बाईला, मग गोंगाट झाल्यावर सांगितलं नाही एका घरात 2 बायांना। परवाच्या दिवशी आणखीन एक त्यांचे भारतीय जनता पार्टीचे बोंडे साहेब यांनी सांगितलं की 2 मुलं आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ द्या। म्हणजे मला हे सांगायचं आहे योजना जाहीर करण्यापूर्वी ती परिपूर्ण असली पाहिजे, ती परिपक्व असली पाहिजे। त्या योजनेमध्ये कुणीही कोणत्याही प्रकारची खोट काढता कामा नये। इथे योजना जाहीर झाली, आमच्या महिला भगिनींनी लगेच रांगा लावायला सुरुवात केली नाही का? आधी आमचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे, उत्पन्न कमी असेल तर मिळेल, मग सांगितलं नाही का पिवळा आणि आपलं ऑरेंज रेशन कार्ड आहे त्याला सुद्धा मिळणार, सांगितलं ना, म्हणजे दोन्ही रेशन कार्ड धारकांना मिळणार। तर अशा प्रकारे भूल थापा देऊन लोकांची मनं विचलित करण्याचं काम हे कोणत्याही सरकारनं करू नये अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे। पाण्या पावसाचे दिवस आहेत, या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये आमच्या शेतकरी लोकांनी शेती करायची का तुमच्या कार्यालयाभोवती येऊन मोठ्या मोठ्या रांगा लावायच्या? एका दिवसामध्ये एका माणसाला कागदपत्र मिळत नाही ही संपूर्ण जिल्ह्यातली आज वास्तविक परिस्थिती सगळ्या लोकांना माहिती आहे। लाडकी बहीण, पण त्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळावे म्हणून आमचा लाडका भाऊ पण रांगेत उभा राहिलाय ना? राहिलाय। पण माझ्या माता भगिनींचं म्हणणं कोंडलेकर साहेब हे आहे की लाडकी बहीण योजनेपेक्षा मुख्यमंत्री महोदय लाडका भाचा आणि लाडकी भाची योजना सुरू करा, ज्या माध्यमातून यांची शिकलेली पोरं जी आज बेरोजगार आहेत त्या पोरांना रोजगार मिळू शकेल। अशा प्रकारची योजना शासनाने आणावी आणि त्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं न्याय द्यावा, त्यांच्या लेकरा बाळांना मुलींना चांगल्या चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळाव्या ही मागणी आज जनसामान्य
सर्वसामान्यांची आहे। योजना सुरू केली, आनंद आहे, फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की या योजनेचा लाभ निवडणुकीपूर्वी कमीत कमी 2 महिने आणि निवडणुकीनंतर सातत्यानं शेवटपर्यंत मिळाला पाहिजे, अशा प्रकारची घोषणा असेल तरच आमच्या माता भगिनींना त्याच्यामध्ये हसील आहे। नाहीतर इथे म्हणजे बहिणीला खुश करायचं आणि आमच्या भावाच्या खिचाला काय लावायची, कात्री लावायची, असे जर उद्योग असतील तर ते कृपया बंद झाले पाहिजेत, ही सर्वसामान्यांची इच्छा आहे। पण मला आनंद या गोष्टीचा आहे, महादेव घाटाळ सारखा एक माणूस, एक कार्यकर्ता, एक स्वयंसेवक कोणत्याही प्रकारच्या पदाची, कोणत्याही प्रकारच्या घोषणेची, कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांची आणि सरकारी योजनेची वाट न पाहता स्वतःला काय करता येईल, मी एक या समाजाचा घटक, या आदिवासी समाजाचा मी घटक म्हणून माझ्या लोकांसाठी मला काय करता येईल हे सुरू आहे। मला अतिशय आनंद आहे घाटाळ साहेब, तुम्ही मंचावर सर्वांचे स्वागत आणि सत्कार केले आणि मला आनंद वाटला की ज्या वेळेला या मंडळींमधून, लाभार्थ्यांमधून तुमचा सत्कार समारंभ झाला, कारण ती आपल्या यशाची पावती आहे। वाढदिवस आहे म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम, दिखाऊ कार्यक्रम घेतले जातात, पण स्वतःचा वाढदिवस नसून शिवसेनेच्या एका संपर्क संघटकाचा कार्यक्रम, तो कार्यक्रम दिमाखदार व्हावा आणि पुन्हा एकदा आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 80% समाजकारणाचा वसा आणि वारसा जपला जावा, ही भूमिका महादेवजी आपण सातत्यानं स्वतः मनामध्ये ठेवली, राबवली, बिंबवली, त्याबद्दल या समस्त मंचाच्या तर्फे आपलं मनापासून अभिनंदन करते। आपल्या पुढच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देते। माझ्या माता भगिनींना पुन्हा एकदा रांगा तर लावणार आहेतच तुम्ही, बरोबर ना, पण त्या रांगा लावून जर आपल्याला 1500 रुपये खिशात पदरात पडले नाही निवडणुकीपूर्वी, तर परत रांगा आपल्याला सरकारच्या विरुद्ध लावायला लागतील, त्यासाठी तयार राहा, असा एक कडकडीत असं आश्वासन तुमच्याकडून घेते। पुन्हा एकदा या गोड कार्यक्रमामध्ये जे काही आमचे लाभार्थी आहेत, ज्यांना गेले अनेक वर्षापासून वर्षातून 4 महिने या अशा पद्धतीनं अन्नधान्याचं किट, जे किट आपल्याला 2 महिने सातत्यानं चांगल्या पद्धतीने पुरेल, ही सोय घाटाळ साहेबांच्या माध्यमातून होते। त्याबद्दल समस्त मंचाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून मनापासून एकदा जोरदार टाळ्यांनी मग आपल्या महादेव घाटी